हॅलो, जय भीम सगळ्यांना. माझा आवाज येतोय का? माझा आवाज येत असेल तर कोणीतरी कॉमेंट्स करून मला तशी हिंट द्या. जय भीम, आवाज येतोय? ओके. तर सुरू करतो. सर्वप्रथम सम्मक विद्यार्थी संघटनेचा मी अभिनंदन करतो. या कोरोनाच्या महामारीने सगळं जग त्रस्त आणि व्यस्त आहे. या अशा बिकट काळामध्ये आपल्याला प्रबोधनाची प्रक्रिया जिवंत ठेवण्यासाठी ज्या व्यावहारिक पातळीवरच्या अडचणी होत्या त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मात करून आपण ती प्रक्रिया पुढे नेत आहोत. यासाठी सम्यक विद्यार्थी संघटनेचा मी अभिनंदन करतो. या जगभरावर आलेल्या कोरोनाच्या संकटने भारताचं अत्यंत जातवर्गीय विदारक वास्तव आपल्या सगळ्यांच्या पुढे अगदी नग्न रूपात पुढे आलं. आपल्या देशातली साधारणतः 35% जनता ही रस्त्यावर त्यांचं विदारक रूप आपल्याला पाहायला मिळालं. हा संघर्ष आपला जीवन मरणाचा संघर्ष आपण पिढ्यानपिढ्यापासून करतो आहोत आणि हा संघर्षातून आपल्याला समतेकडे मुक्तीकडे जायचं असेल तर प्रबोधन हीच त्याची पूर्वअट आहे असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज जे करतो आहोत त्या कडीचा एक भाग आपण त्याला मानूया. आज राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 यावर आपण एक चर्चा करणार आहोत. शिक्षणाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अगदी प्राचीन काळापासूनचा हा संघर्ष आपला सातत्याने सुरू आहे. शिक्षण बंदीच्या नियमांपासून तर थेट आजच्या क्षणापर्यंत हा शिक्षण संघर्ष आपला सातत्याने सुरू आहे. या संघर्षात राष्ट्रीय शिक्षण धोरण हे कोणाच्या बाजूचं आहे हे तपासणं आपलं कर्तव्य आहे असं मी मानतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भात देशभर एक मोठी चर्चा घडलेली आहे. आपल्या 30 मे 2019 कस्तुरीरंगन कमिटीने भारत सरकारला हा मसुदा सादर केला आणि 1 जून 2019 जनतेसाठी तो खुला केला गेला. अर्थात याला खुलं केल्या गेलं का हाच माझ्या पुढचा प्रश्न आहे. राज्यघटनेच्या सूचीप्रमाणे एकूण 22 भाषा सूचित अंतर्भूत आहेत. यापैकी फक्त 2 भाषांमध्येच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 हा मसुदा सादर केला गेलेला आहे. अर्थात ते सुद्धा पहिल्यांदा इंग्रजीमध्येच लिहिलं गेलं आणि त्याचं हिंदी ट्रान्सलेशन हे गुगल ट्रान्सलेशन केलं गेलं. त्या ट्रान्सलेशनमध्येही अनेक गफलती आहेत. एकाच वेळेला या 22 भाषांच्या ऐवजी फक्त 2 भाषांमध्ये हा मसुदा आपल्या पुढे सादर झाला आणि केवळ 30 दिवसाची मुदत
यावरच्या प्रतिक्रियेसाठी दिल्या गेली. इंग्रजीचा मसुदा हा 484 पानाचा आणि हिंदीतला मसुदा हा 650 पानाचा आहे. जनतेची ओरड झाल्यामुळे क्रमाक्रमाने ते 3 महिन्यापर्यंत ती मुदत वाढवून देण्यात आली. ही जी सगळी प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेत जर आपण बघितलं तर एक लक्षात येते की या प्रक्रिया राबवत असताना राज्यघटनेच्या विरोधी जाऊन ही प्रक्रिया राबवल्या गेली. लोकशाहीच्या विरोधी ही प्रक्रिया राबवल्या गेली. म्हणजे एकाच वेळेला 20 भाषीय लोकांना या मसुद्याच्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यापासून रोखण्यात आलं आणि अवघ्या 30 दिवसाचा कालावधी हा त्याच्यावरच्या प्रतिक्रियेसाठी अत्यल्प होता. ज्याला ही सगळी प्रक्रिया बाह्यांगाने लोकशाहीचं स्वरूप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला, पण अंतरंगात मात्र जनता विरोधी, जनताभिमुख न ठेवता जनता विरोधी भूमिका याच्यामध्ये घेतल्या गेली. आणि हा एक पहिला आक्षेप राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 वर माझा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 1 जूनला हा जो मसुदा जाहीर झाला त्याच्यानंतर किमान 9 डॉक्युमेंट याच्या पुढे पुन्हा सरकारने सादर केलेत आणि ते सगळे डॉक्युमेंट या मसुद्याच्या मधल्या काही किरकोळ बदल करत 2020चा हा सगळ्यात जानेवारी 2020 मध्ये हा सगळ्यात शेवटचा मसुदाच्या कॉपी 60 पानाची जनतेसाठी खुली केली गेली. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या संदर्भात यातल्या काही तांत्रिक आक्षेपांसह राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यावरचे काही तात्विक आक्षेप आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की हा मसुदा किंवा हे आयोग हे काही भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आलेलं नाही. यापूर्वी भारतामधल्या शिक्षण धोरणाच्या संदर्भातला विचार झाला आणि त्याच्या ध्येय धोरणं आपल्या पुढे आलेली आहेत. प्राचीन कालखंडाचा ज्याचा मी उल्लेख केला की वर्णव्यवस्थेमध्ये वर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शिक्षण व्यवस्थेची निर्मिती केल्या गेली. आपण सगळे जाणतो की वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय या 2च वर्णांना शिक्षणाचा अधिकार होता आणि बाकी फुलेंच्या भाषेमध्ये स्त्री शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा नियम होता. जातीव्यवस्थेमध्ये त्याचीच री ओढल्या गेली आणि ती इंग्रजांच्या काळापर्यंत सातत्याने ती प्रक्रिया सुरू राहिलेली आहे. इंग्रजांच्या काळात काही प्रमाणामध्ये शिक्षण खुलं झालं असलं तरी इंग्रजांचा सुद्धा दृष्टिकोन हा सगळ्यांना शिक्षण मिळावा आणि या देशाच्या एकंदरीत ज्या शोषण आहे त्या शोषणापासून मुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने शिक्षणाची मुहूर्तमेढ इंग्रजांनी सुद्धा रोवली नाही. तर त्यांनी त्यांची राज्य सत्तेची गरज आणि एकंदरीत प्रशासकीय व्यवस्थेची गरज म्हणून काही प्रमाणामध्ये शिक्षण खुलं केलं. महात्मा फुलेंनी जो संघर्ष शिक्षणामध्ये केला तो सगळ्यात पहिल्यांदा आधुनिक काळामधला आपल्याला त्याची नोंद घ्यावी लागते. त्यांनी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका घेतली. शिक्षण हे सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि त्यातही प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे अशी भूमिका महात्मा फुलेंची होती. हा जो काळ आहे हा काळ आपल्या फुलेंचा काळ जर आपण नजरेपुढे घेतला तर आपल्याला असं लक्षात येते की शिक्षण बंदीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाची मोठी भूक आणि मोठी गरज आणि मागणी देशामधून होती आणि म्हणून फुलेंनी तो शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा भाग आपल्या पुढे तो लढा त्यांनी लढला. फुलेंच्या शिक्षण संघर्षातला एक सगळ्यात महत्त्वाचा पैलू जो बराच काळ दुर्लक्षित राहिला तो मी आपल्या पुढे ठेवणं माझं कर्तव्य मानतो. फुलेंनी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबर शिक्षणाच्या आशयाची लढाईसुद्धा आपल्याला निर्देशित केलेली आहे. म्हणजे सगळ्यांना शिक्षण मिळावं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मिळालंच पाहिजे, पण शिक्षण मिळून त्या शिक्षणामधले प्रॉडक्ट कसे तयार होत आहेत, ती कुठल्या बाजूनी जात आहेत, त्यांची विचारसरणी संस्कृती कोणती घडवल्या जात आहे या संदर्भातला विचारसुद्धा शिक्षण व्यवस्थेने करणं गरजेचं आहे आणि ती
त्याच्या संदर्भातले दिशानिर्देश महात्मा फुलेंनी केलेले आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये फुलेंच्या शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची आणि एकंदरीतच शिक्षण आशयाच्या संदर्भातली जी भूमिका होती, आपण मोठ्या आशेने बघत होतो की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हा बदल आपल्याला दिसेल. परंतु या स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या जवळजवळ 72 वर्षाच्या कालखंडामध्ये आपले अनुभव अगदी याच्या उलटे राहिलेले आहेत. याचा मी काही एक धावता आढावा आपल्या पुढे ठेवेन. स्वातंत्र्यानंतर 1948 सगळ्यात पहिल्यांदा राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक शिक्षण आयोग नेमला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली ही भूमिका ही उच्च शिक्षणाच्या बाजूची घेतली. म्हणजे उच्च शिक्षणाला सरकारने आणि एकंदरीतच सगळ्या उच्च शिक्षणाला प्राधान्य देणारी भूमिका त्यांनी घेतली. शिक्षण आशयाच्या संदर्भात सुद्धा त्यांची जी भूमिका होती ती पारंपरिक होती. जेव्हा की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 1948ला 90% जनता ही निरक्षर होती, अर्धशिक्षित होती. अशा काळात प्राथमिक शिक्षणाची गरज असताना देशाच्या कल्याणासाठी एकंदरीत समाजाच्या उन्नतीसाठी ही प्राथमिक शिक्षणाला झुकतं माप प्राधान्य देण्याची गरज असताना अगदी त्याची उलटी भूमिका राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली घेतल्या गेली. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात सुद्धा राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मी अनेक शिक्षकांशी चर्चा करत असताना राधाकृष्णनांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून का साजरा करावा याबद्दलची चर्चा करत असताना त्यांच्याकडची उत्तर अशी होती की ते एक शिक्षक होते, नंतर राष्ट्रपती झाले, सर्वोच्च पदावर गेले आणि म्हणून आपण त्यांचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला पाहिजे. बहुसंख्य या शोषित पीडित जातींमधल्या समाजाच्या धारणा याच पद्धतीने तयार केल्या गेलेल्या आहेत. जर शिक्षणाच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीचं योगदान म्हणून जर आपण त्यांचा दिवस साजरा करत असू तर त्यांचं नेमकं योगदान काय आहे हे तपासणं आपलं कर्तव्य असतं, जे आपल्याकडनं तपासल्या गेलेलं नाही. आजही ते मोठ्या प्रमाणात जात नाही आहे, तपासल्या जात नाही आहे. म्हणून मी ज्या संघटनेशी सत्यशोधक शिक्षक सभा, सत्यशोधक विद्यार्थी संघटना यांच्याशी जोडलेलो आहे, आम्ही गेली अनेक वर्ष राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत नाही, उलट तो दिवस आम्ही निषेध दिन म्हणून साजरा करतो आणि महात्मा फुलेंचा 28 नोव्हेंबर हा स्मृती दिवस शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करतो. तर ही केवळ प्रतिमांची अदलाबदल नाही, तर या दोन मूल्यांचा हा संघर्ष आहे, आपण समजून घेतला पाहिजे. केवळ राधाकृष्णनच्या जागी आम्ही महात्मा फुलेंची प्रतिमा लावली एवढ्या पुरता मर्यादित तो दृष्टिकोन नाही. कारण शिक्षण व्यवस्थेचा हा जो संघर्ष आहे, शोषित विरुद्ध शासक यांच्या विरुद्धचा हा जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये फुले आमचे प्रतीक आहेत आणि म्हणून त्या मूल्य संस्कृतीचं प्रतीक म्हणून आम्ही फुलेंचा स्मृती दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. यानंतर 1966 कोठारी आयोग आला. मी अत्यंत धावता आढावा आणि काही महत्त्वाच्या घडामोडीवरच यावर चर्चा करून राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे येणार आहे. कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण हे जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी जी आहे ती किमान पातळीवर आपल्या नजरेपुढे पाहिजे. तर 1966ला जेव्हा कोठारी आयोग आला आणि त्यांनी आपला अहवाल सादर केला, मसुदा सादर केला, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी काही क्रांतिकारी होत्या. एक तर सगळ्यात पहिल्यांदा की त्यांनी समान शाळा पद्धतीचा पुरस्कार केला. ही समान शाळा पद्धती म्हणजे दिल्लीतली असो की नागपूरची असो की अजून कुठली असो, कोणतीही शाळा असेल त्या शाळांचा स्तर भौतिकदृष्ट्या आणि गुणात्मकदृष्ट्या हे समान असणे ही समान शाळा पद्धतीच्या मुळाशी संकल्पना आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा धागा कोठारी आयोगाने आपल्या पुढे दिला. त्यानंतर त्यांनी 10% GDPच्या 10%, एकूण सकल उत्पन्नाच्या 10% शिक्षणावर खर्च करा असं त्यांनी सांगितलं आणि शिक्षण आशयाच्या संदर्भातली काही क्रांतिकारी भूमिका त्यांनी घेतली आहे. जे शिक्षक असतील त्यांना माहिती असेल की अभ्यासक्रम आणि शाळांमध्ये होणारे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे या संदर्भातल्या 10 गाभाभूत घटकांचा उल्लेख या कोठारी आयोगाच्या कमिशनमध्ये सापडते, ज्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, स्त्री पुरुष समानता आहे, श्रममूल्य आहे, या अशा ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, अशा ज्या किमान पातळीवरच्या ज्या ब्राह्मणी आणि भांडवली
मूल्य संस्कृतीला रोखणारी जी काही मूल्य आहेत त्याचा एक दिशानिर्देश या आयोगाने केला. परंतु 1966 पासून आज तागायत याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शाळांमध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेली नाही. दिवसेंदिवस उलट स्वातंत्र्यानंतर शिक्षणावरचा खर्च हा कमी कमी होत गेलेला आहे. तर स्टेट गव्हर्नमेंट असो की सेंट्रल गव्हर्नमेंट असो, या दोन्ही सरकारने आत्तापर्यंतच्या त्याच्यामध्ये ही जी सगळी भूमिका घेतली ती शिक्षणाच्या आबाळ करणारी, दुर्लक्षित करणारी, सर्वसामान्यांच्या शिक्षणाकडची दुर्लक्षित करणारी राहिलेली आहे. त्यानंतर 1986 मध्ये ज्याला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणून ओळखतो, त्या ऑपरेशन ब्लॅकबोर्डमध्ये हा आयोग आला आणि त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या त्यांच्या दृष्टीने. त्या महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या की एक तर त्यांनी शिक्षणाच्या खाजगीकरणाचं धोरण 1986 मध्ये स्वीकारलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1991 मध्ये भारताने खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं, पण शिक्षणात त्याच्या पूर्वीच 1986 मध्ये शिक्षणाच्या खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं. आज जे आपण सगळ्या खाजगीकरणाच्या एक मोठा लाट जी देशामध्ये उसळलेली आहे त्याचे बीजारोपण 1986च्या शिक्षण धोरणामध्ये केलं गेलं. आणि दुसरी महत्त्वाची त्यांच्या दृष्टीने झाली ती गोष्ट अशी की शिक्षणाचं स्तरीकरण वाढवलं. त्यांनी अनेक आधीच शाळांमध्ये आपल्या समाजामधल्या असलेल्या ज्या काही शाळा होत्या त्याच्यामध्ये स्तरीकरणाचं मोठं प्रमाण होतं आणि हे मोठं प्रमाण असताना कमी करण्याची गरज असताना त्यांनी शिक्षणाचं स्तरीकरण वाढवलं. याचं एक उदाहरण मी आपल्या पुढे ठेवेन की त्यांनी ग्रामीण भागासाठी नवोदय विद्यालयाची निर्मिती केली. ही ग्रामीण भागाच्या नवोदय विद्यालयासाठी 25% शहरी भागातले जे गुणवत्ताधारक आहेत, ही गुणवत्ता कशाला म्हणायची आणि गुणवत्तेचे निकष काय असायचे याच्याबद्दलची एक स्वतंत्र चर्चा होणं गरजेची आहे. पण जे काही निकष आजच्या याच्या कसोट्यांमध्ये लावल्या जाते त्या कसोट्यांच्या आधारावर त्या 25% मुलांना आणि 75% ग्रामीण भागाच्या संदर्भात ती नवोदय विद्यालयाची निर्मिती केली. मी एकदा नवोदय विद्यालयाला भेट दिली असता मी त्या मुख्याध्यापकांना विचारलं की मुलांना किती प्रकारची साहित्य तुम्ही उपलब्ध करून देता, काय काय तुमच्याकडे शाळांमध्ये उपलब्धता आहे. तर त्यांनी मला एक यादी दिली ज्याच्यामध्ये 302 वस्तूंची यादी होती. या आपण ज्या शाळांमध्ये सर्वसाधारणतः आपलं दप्तर, पुस्तक, ड्रेस, बूट, वॉटर बॅग, काय डबा याच्या पलीकडे आपण जात नाही किंवा आपल्याला ते काही चित्र या शाळांमध्ये दिसत नाही. पण जेव्हा 302 वस्तूंची यादी विद्यार्थ्यांसाठी असली मी एक क्षण आनंदलो. पण त्याच वेळेला मला दुःखही झालं की हे काही मोजक्या विद्यार्थ्यांसाठी का, हे सगळ्यांना का नाही मिळू शकत, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कोणतीही गोष्ट स्तरीकरणामध्ये जेव्हा ती रचना उभी केल्या जाते तेव्हा नक्कीच त्या माणसांचा स्तर आपण वेगवेगळा विभागतो आणि त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आला. हा शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये 1 एप्रिल 2009ला संसदेने मंजूर करून त्याचं नोटिफिकेशन काढलं गेलं आणि 1 एप्रिल 2010 पासून त्याची भारतात अंमलबजावणी केल्या गेली. ही या कायद्याच्या संदर्भात एकतर संसदेची इच्छा नव्हती अशा प्रकारचा कायदा करावा, पण उन्नीकृष्णन खटला जो देशभर गाजला, त्या उन्नीकृष्णन सुप्रीम कोर्टाचा हा उन्नीकृष्णन खटला चा जो निकाल होता त्याला अनुसरून संसदेला तसा कायदा करणं गरजेचं होतं, बंधनकारक होतं, म्हणून ते करावं लागलं. हा कायदा 1986वी दुरुस्ती करून घटनेची 86वी दुरुस्ती करून 21 कलमानुसार या कायद्याची निर्मिती झालेली आहे. या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कायद्याने सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केला गेला पाहिजे की कायद्याने आपल्याला हक्क प्राप्त होतात का. आपल्या जर अवतीभोवतीला आपण जर समाजामध्ये निरीक्षण केलं तर आपल्याला अनेक प्रकारचे कायदे दिसतील. दारूबंदीचा कायदा आहे पण दारू राजरोसपणे विकल्या जाते. हुंडाबळीचा कायदा आहे पण हुंडाबळी रोज घडते. स्त्री प्रतारणेचा कायदा आहे पण स्त्री प्रतारणा रोज घडते. कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला व्यक्तिगत पातळीवरच्या होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्याची सोय मात्र नक्की होते. त्याचं वेलकम आपण केल्यात गेलं पाहिजे.
पण मुद्दा असा आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये जर तो अधिकार अस्तित्वात येत असेल तर त्या कायद्याची चौकट क्रांतिकारी आहे की नाही ते बघणं आपलं कर्तव्य असतं. आम्ही सातत्याने या राष्ट्रीय शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात राहिलेलो आहे. याचे प्रमुख 3 कारणं आपल्या पुढे ठेवतो. पहिलं कारण असं की त्यांनी 25% आरक्षण, खाजगी शाळांमध्ये 25% आरक्षण हे वंचित घटकांसाठी ठेवलं, ज्याच्यामध्ये 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले आणि आरक्षित गटांमधले विद्यार्थी आहेत. एकाने याच्यानी 2 गोष्टी त्यांनी साध्य केल्या. पहिली गोष्ट अशी की ती जी खाजगी शाळा आहे त्या खाजगी शाळेचं कायदेशीर समर्थन केलं गेलं, म्हणजे हा कायदा शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या बाजूने उभा राहिला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्तेच्या संदर्भात आपल्या डोक्यात एकंदरीत समाजधारणेमध्ये गुणवत्तेच्या संदर्भात खाजगी शाळा ह्या गुणवत्तापूर्ण असतात आणि त्या तुलनेत सरकारी शाळा हे गुणवत्ताहीन असतात, हे सुद्धा त्यांनी एकाच वेळेला जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जी गोष्ट बाबासाहेबांनी फुलेंनी शिक्षणाच्या खाजगीकरणाचा कठोरपणे विरोध केलेला आहे आणि त्यांनी शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणाची मागणी केलेली आहे. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण असणे आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाला समर्थन असणे या 2 परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आणि म्हणून हा कायद्याची ही जी कलम आहे ही कलम खाजगीकरणाच्या बाजूने जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाच्या 6 ते 14 या वयापर्यंतच्या मुलांना, म्हणजे 8वी पर्यंतच्या मुलांना त्यांनी शिक्षणाचा हक्क हा कायदेशीर चौकटीत आणला. एक तर लक्षात घेतलं पाहिजे की 14 वर्ष वयापर्यंत म्हणजे 8वी पर्यंतचं जे शिक्षण आहे त्याचाच केवळ हक्क आपल्याला त्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न झाला, जी अत्यंत जखमेवर मीठ चोळणारी गोष्ट होती. बाबासाहेबांनी 45व्या कलमानुसार 14 वर्ष वयापर्यंत त्यावेळेला म्हटलेलं होतं 1950 मध्ये. आत्ता ती कक्षा वाढलेली आहे. म्हणजे खरं तर हे संपूर्ण शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं सरकारी असलं पाहिजे, ही गोष्ट ही आपली मागणी असली पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत, ते आपण बघणार आहोत की नेमके काय बदल केलेले आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शिक्षणाच्या स्तरीकरण जे समाजामध्ये आहे त्याला मूक समर्थन या कायद्याने दिलेलं आहे. म्हणजे 3ही अंगाने, म्हणजे स्तरीकरणाची प्रक्रिया असो, शिक्षणाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया असो किंवा शिक्षणाच्या अधिकाराच्या वयाची चौकट असो, या 3ही अंगाने फुले आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं धोरण या कायद्याच्या चौकटीत नाही. या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 आपल्या पुढे आलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 मध्ये पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेण्याचं सुचवलेलं आहे. या पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात त्यांची जी काही मांडणी आहे ती आपण जरा बारकाईने तपासणं गरजेचं आहे. कारण पूर्व प्राथमिक शिक्षण हे सरकारी चाकोरीत असावं याच्याकडे आपल्या अनेक क्रांतिकारी संघटनांचं, पुरोगामी संघटनांची मागणी आहे आणि ते योग्य आहे. त्या संदर्भात आपण ती भूमिका घेतली पाहिजे. पण महत्त्वाचं असं आहे की इथं जे पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे त्याची आपण जरा त्याचा आकृतिबंध समजून घेतला पाहिजे. तो आकृतिबंध असा आहे, आत्ता 10+2+3 असा पॅटर्न आत्ता आपला आहे, तो बदलून 5+3+3+4 असा नवा पॅटर्न आणलेला आहे. या नव्या पॅटर्नमध्ये पहिल्या जो 5 वर्षाचा टप्पा आहे त्याच्यात बालवाडीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरीचे 2 वर्ष असा हा 5 वर्षाचा पहिला टप्पा आहे. या पहिल्या 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये आपण म्हणजे पहिली दुसरी हा प्रायमरीचा भाग तो पूर्व प्रायमरीला जोडला आणि पूर्व प्रायमरीला जोडून हा जो 5 वर्षाचा टप्पा आहे याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे सगळ्या तज्ज्ञांचं असं मत आहे की आपण संपूर्ण आयुष्यात आपण आपल्या टिल द एंड मृत्यूपर्यंत जे जगतो त्याच्यामध्ये 85% आपल्या मेंदूचा विकास वयाच्या 6 किंवा 8 वर्षापर्यंत, अपवादात्मक स्थितीत 8 वर्षापर्यंत होतो. याचा अर्थ काय? तर हा जो विकास आहे हा विकास
ते मेंदूच्या आकारमान किंवा वजनाच्या संदर्भात बोलत नाहीत, तर आपली जी नेणीव आहे, जाणीव आणि नेणीव आहे, ती जी घडण्याचा अत्यंत सुपीक आणि संवेदनशील काळ म्हणून या वयोगटाकडे बघितल्या जाते. आपली नेणीव जी घडवल्या जाते किंवा जी घडल्या जाते त्याच्यामध्ये मूल्य संस्कृतीचे बीजारोपण होते आणि ती मूल्य संस्कृतीचं बीजारोपण घेऊन आपण समाजाकडे नंतर पुढच्या टप्प्यांमध्ये आयुष्यांमध्ये त्या पद्धतीने बघत असतो. म्हणून ही मेंदू ही जी नेणीव आहे ही घडवण्यासाठीचा हा कालखंड या मसुद्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, निर्धारित केलेलं आहे. याला एक 2-3 गोष्टी मी आपल्या पुढे ठेवेन. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अगदी प्री प्रायमरी पासून तर थेट 12वी पर्यंत मूल्य शिक्षणाचा आग्रह या मसुद्यामध्ये सातत्याने केला गेलेला आहे. ह्या मूल्य शिक्षणाचा आग्रह करत असताना त्यांनी मूल्य शिक्षणाची दिशानिर्देश कसे असतील हे त्यांनी त्याच्यामध्ये नमूद आहे. मी आपल्या पुढे ठेवतो की एक त्यांचं म्हणणं असं आहे की प्राचीन भारताचा समृद्ध वारसा शिकवा, एक पहिला मूल्य शिक्षणामधला घटक. दुसरा आहे की राष्ट्रप्रेम शिकवा. आणि तिसरं महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की ज्या सण आहेत या सणांच्या माध्यमातून जे मूल्य आणि संस्कृती प्रसवल्या जाते त्याचं दृढीकरण केलं जावं. हे तीनही जे गोष्टी आहेत हे खऱ्या अर्थानं त्यांच्या मूल्य शिक्षणाची दिशानिर्देशन आहे. या मूल्य शिक्षणाच्या दिशानिर्देशनातून आपल्याला इथे एक चिकित्सकपणे बघण्याची गरज आहे. प्राचीन भारताचा जो समृद्ध वारसा आहे हा प्राचीन भारताचा समृद्ध वारसा हा एकसुरी नाही आहे, तर ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी असा संघर्ष सातत्याने राहिलेला आहे. आणि अब्राह्मणी परंपरेमध्ये ज्या जैन परंपरा आहे, स्त्रीसत्ताक परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे, साख्य परंपरा आहे, ह्या अब्राह्मणी परंपरेमधले आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला वैदिक परंपरा आहे. या 2 परंपरांपैकी कोणत्या समृद्ध वारसांचा आपण पुरस्कार करणार आहोत या संदर्भातली निश्चित व्याख्या याच्यामध्ये केलेली नाही. आणि ही व्याख्या न करणं याचाच मुख्य कारण हे आहे की जर व्याख्या केली तर मग आपल्याला त्या व्याख्येनुरूप त्याचा कंटेंट निवडणं गरजेचं असते. पण जर त्याचा स्पेस हा मुक्त ठेवायचा असेल, आपल्याला आपल्या याला निवडीसाठी आपल्याला काही आपल्या पद्धतीच्या निवडीसाठी काही स्कोप असावा, असं जर काही करायचं असलं तर मग त्या पद्धतीने त्याची चौकट जी आहे ती त्या पद्धतीची ठेवणं गरजेचं आहे. तर हे एक आपल्याला सगळ्यात असं दिसतंय की ही जी मूल्य चौकट आहे ही मूल्य चौकट आजच्या जे सत्ताधारी आहेत आणि एकंदरीतच जी सगळी परिस्थिती आहे त्यातून ब्राह्मणी मूल्य संस्कृतीचा पुरस्कार होण्याची दाट शक्यता याच्यामध्ये आहे. दुसरं की कुटुंब रचनेमधली जी पारंपरिक कुटुंब रचना आहे, या पारंपरिक कुटुंब रचनेचे जे मूल्य आहेत हे मुलांना शिकवा असं त्यांचं म्हणणं आहे. आता जर आपण कुटुंब रचनेचं आजचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला असं दिसते की ब्राह्मणी पुरुष सत्ताक कुटुंब रचना आपली आहे. म्हणजे आपले नाते गोते जर आपण सगळे तपासले तर त्याच्यात मुख्यतः हे दिसतं की आपले जातीबंदिस्त नाते आहेत. जातीबंदिस्त नाते आणि घराच्या आत ही पुरुष आणि स्त्रियांची कामाची विभागणी असलेलं आपली रचना आहे. ही रचना जी आहे ही बाबासाहेब असं म्हणतात की जातीव्यवस्था 2 गोष्टींवर उभी आहे, टिकवल्या गेली. ती म्हणजे जातीगत उत्पादन संबंध आणि दुसरं म्हणजे जाती अंतर्गत विवाह. या 2 गोष्टींच्या आधारावर जातीव्यवस्था टिकवण्यात आली. जर आजच्या कुटुंब रचनेचं पारंपरिक मूल्य हे मूल्य म्हणून शिकवल्या जात असेल तर ते जातीव्यवस्थेच्या समर्थनामध्ये जाते आणि ते या मसुद्यामध्ये नमूद केलेलं आहे. या मसुद्यामध्ये त्याचे दिशानिर्देश आहे. पारंपरिक सणांच्या संदर्भातली जी रचना आहे ही पारंपरिक सण याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक तर ज्या धर्माचा असेल त्या धर्माच्या सणांची साजरा करत असताना
त्याच्या धर्मभावनांची बळकटीकरण घडते. आणि दुसरं की त्या विशेषतः ज्या पारंपरिक धर्म आहेत, क्रांतिकारी बौद्ध धर्मांना वगळून, बौद्ध धर्म वगळून बाकी धर्मांच्या संदर्भात तर हे दिसतंय की एका बाजूला या सगळ्या सणांच्या माध्यमातून धर्मभावनांचं बळकटीकरण करणे आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेचं त्याचं दृढीकरण करणे. म्हणजे ज्या सणांमध्ये होत असलेल्या जी काही कर्मकांड आहे त्या कर्मकांडांचा विचार किंवा त्याची चिकित्सकपणा समाजामध्ये अजून आलेला नाही. त्यामुळे त्याचं जे दृढीकरण आहे हे दृढीकरण या पद्धतीने समाजाच्या एकंदरीत घडणीसाठी जाती व्यवस्थेकडे घेऊन जाणारी आहे. आणि त्यासाठी हा टप्पा एक त्यांनी निर्धारित केलेला आहे. दुसरी यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पहिलं 3 वर्षाचा हा जो बालवाडीचा जो प्रकल्प आहे किंवा जी दिशानिर्देश आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की जिथे बालवाडी अस्तित्वात नाही, म्हणजे आज आपण बालवाड्यांचं स्वरूप बघतो, एखादी कोणती तरी कोंदट खोली असते, एक फळा असतो, एक खडू असतो, अंकल्पीच्या काही पुस्तक असतात, एक बाई असते जी अनट्रेन असते, 10वी 12वी कशी तरी शिकलेली असते, जिला लिहिता वाचता येते अशी ती शिक्षिका असते. आणि त्या मुलांना 4 तास 3 तास जे काही बालवाडीची वेळ असेल तिथं त्यांना कोंडून ठेवणे, काही गाणे शिकवणे, काही गोष्टी सांगणे, अ लिहायला शिकवणे किंवा ABCD लिहायला शिकवणे, काही अंकांची ओळख करू देणे, अशी मर्यादित चौकट आज बालवाडींची आहे. या बालवाडींच्या चौकटीला ते असं म्हणतायत की आम्ही जिथे ही बालवाडी आहे तिथे आम्ही त्यांना मान्यता देऊ आणि ती बालवाडी रितसरपणे पुढे सरकारी चाकोरीमध्ये चालेल. याच्या संदर्भात त्यांनी ECCचा सिद्धांत मांडला आहे. हा ECCचा सिद्धांत काय? अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन याचा हा सिद्धांत हा युरोपमध्ये याचा शोध लागला. खरं तर हा सिद्धांत असा आहे की जो मुलगा किंवा मुलगी तुमच्यापर्यंत शिकायला आलेला आहे त्याला तुम्ही काही शिकवण्यापेक्षा तुम्ही त्याला समजून घेणं, त्याची उपजत क्षमता समजून घेणं आणि मग त्याच्याबरोबरचं संवाद साधणं ही खरी प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे. म्हणजे शिकणाऱ्याची प्रवृत्ती, शिकणाऱ्यांचा कल, त्याची व्यक्तित्व हे जाणून घेण्याची पहिल्यांदा एक दृष्टिकोन आहे. आणि त्यानंतर त्याला जे शिकवायचं आहे ते शिकवणे हे त्याच्या आवडीनुसार असलं पाहिजे. याच्यासाठी आवश्यक असणारा एक मोठा स्कोप लागतो, एक मोठी यंत्रणा लागते, एक मोठ्या स्वरूपातली संसाधनांची रचना लागते जी याच्यामध्ये याचा उल्लेख, याची कमिटमेंट इथे दिली गेलेली नाही. हा ECCचा सिद्धांत जो युरोपमध्ये ज्याचा शोध लागला तिथल्या शिक्षकांना हा सिद्धांत याचं सर्टिफिकेट कोर्स करायसाठी 2 वर्षाचा कोर्स आहे. आणि आपल्या याच्यामध्ये मसुद्यामध्ये ते असं सांगतायत की आम्ही आमच्या ज्या बालवाडीच्या शिक्षिका असतील त्यांना ECCच्या सिद्धांताच्या आधारावर 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स देणार आहोत. हा एक मोठा चमत्कार आहे की युरोपमध्ये ज्या गोष्टीला शिकायसाठी 2 वर्ष किमान लागतात ते आपल्या देशामध्ये फक्त 6 महिन्यामध्ये शिकवल्या जाणार आहे. या 6 महिन्याच्या कालावधीत ती अध्यापनशास्त्र शिकेल, बालवाडीच्या त्या 3 ते 6 वर्ष वयाच्या मुलांचं, त्याचं सामाजिकीकरण शिकेल, त्याचं ज्याला आपण पॅडागॉजी म्हणतो, अध्यापन तंत्र जे म्हणतो ते शिकेल, की बालमानसशास्त्र शिकेल. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये या मुलांना या पद्धतीने शिकवण्याचा जो काही एक रचना यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे, प्रस्तावित केलेली आहे, तीच खरी ECC सिद्धांताचं खून करणारी आहे. आणि त्यानंतर समजा 6 महिन्यात ह्या ज्या काही सर्टिफिकेट घेऊन ज्या शिक्षिका किंवा शिक्षक तयार होतील आणि ते जे त्या बालवाड्यांमध्ये जातील तर त्या शिक्षकांची वेतनश्रेणी आणि सेवा सुरक्षा याबद्दलची कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. की कुठल्याही एक रचना जेव्हा आपण उभी करतो तर तिथल्या कार्य करणाऱ्या कामगारांची आपल्याला सेवा सुरक्षा आणि त्याच्या वेतन श्रेणीची हमी द्यावी लागते. म्हणजे एकाच वेळेला कर्तव्य आणि अधिकाराच्या चौकटीची एक फ्रेम तयार करावी लागते जी याच्यामध्ये याचा उल्लेख याच्यामध्ये नाही. जिथे बालवाड्या अस्तित्वात नाही तिथे प्रायमरीला असलेली जोडून ही बालवाडी दिल्या जाणार आहे.
हा पण एक मोठा तिढा आहे की ज्या प्रायमरी शाळा अस्तित्वात आहेत त्या काही ECCच्या सिद्धांताच्या आधारावर आज उभ्या नाहीत आणि स्वाभाविकपणे त्याच्याशी बालवाडी जोडल्यानंतर या ECCच्या सिद्धांताच्या आधारावर ती बालवाडीचं शिक्षण होणार नाही. उलट आजची जी काही चौकट आहे या चौकटीच्या आधारावर त्या बालवाडीचं शिक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तो पण एक मोठा प्रश्न आहे की याचं उत्तर मसुद्यामध्ये नाही. याच्या पुढे आता जाऊया आपण. या 3री पासून 5वी पर्यंत म्हणजे 9 ते 11 पर्यंतचा हा जो वयोगट आहे या 3ऱ्या वर्गापासून एक नवा गोष्ट आहे. म्हणजे हे जे मूल्य शिक्षण आहे या ब्राह्मणी मूल्य चौकटीतलं हे जे शिक्षण आहे की जे जातीव्यवस्थेला बळकटीकरण करणार आहे याचा सतत पाठपुरावा 12वी पर्यंत आणि काही प्रमाणात उच्च शिक्षणापर्यंत करण्याचं निर्देश या मसुद्यामध्ये आहे. याच्यासह एक नवी भर 3ऱ्या पासून 5वी पर्यंत याच्यामध्ये पडलेली आहे. ती भर अशी आहे की तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना 2014 मध्ये मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी डिजिटल इंडिया आणि स्किल इंडियाचं घोषणा केलेली होती. आता या स्किल इंडियाचं प्रतिबिंब आपल्याला याच्यामध्ये दिसते. ही स्किल इंडियामध्ये 3री पासून 5वी पर्यंत म्हणजे कौशल्याधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न या मसुद्यामध्ये नमूद केलेला आहे. आता हे 3री पासून 5वी पर्यंत जे स्किल शिकवणार आहेत ते कोणते आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे समजा की या प्रिमायसेसमध्ये एक शाळा आहे. या शाळेच्या आजूबाजूला असलेले जे जातीगत उत्पादनामध्ये अजूनही काम करणारे आहेत जसं की कुंभार आहे, सुतार आहे, माळी आहे, न्हावी आहे, असे जे जातीगत उत्पादनामध्ये अडकलेले जे उत्पादन स्किल ज्यांच्याकडे आहे त्यांना त्या शाळेशी ते जोडून घेणार आहेत. आणि जोडून घेतल्यानंतर ते शाळेमध्ये येतील, वर्गामध्ये ते आपल्या कामाच्याबद्दल सांगतील, कसं करतो त्याच्या स्किलपासून त्याच्यापर्यंत ते सांगतील, त्याचं महत्त्व सांगतील. एवढ्यावरच थांबणार नाही तर प्रसंगी ही मुलंसुद्धा त्यांच्या घरी जातील आणि त्यांचं काम प्रात्यक्षिक जे आहे ते बघतील. म्हणजे जातीगत उत्पादनाला आधार बनवून स्किल शिकवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये झालेला आहे. पुढे 5वी पासून तर 8वी पर्यंत हा 6वी पासून 8वी पर्यंत हा जो वयोगट आहे या वयोगटामध्ये सुद्धा तेच स्किल शिकवण्याचा धागा पुढे नेत आहेत. पण याचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. ते स्वरूप असं आहे की ज्या प्रिमायसेसमध्ये शाळा आहे या प्रिमायसेसच्या आजूबाजूला असलेले इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मोटार रिवाइंडिंग असे जे काही कामं आहेत, प्लंबिंग आहेत, असे जे काही काम करणारे जे काही दुकानं असतील त्या दुकानांना आणि तिथल्या त्या ओनर्सला जो स्किल पूर्ण आहे त्याला या शाळेशी जोडून घेतील आणि हे मुलंसुद्धा त्या पद्धतीने तिकडे जाऊन त्यांचं स्किल शिकतील. त्यानंतर 9वी पासून 12वी पर्यंत हा जो टप्पा आहे हा तर फारच 2-3 अंगांनी आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे आणि आपल्यासाठी आव्हान आहे. पहिली गोष्ट अशी की 9वी पासून 12वी पर्यंतच्या स्किल इंडियामधला आता याच्यामध्ये व्होकेशनल आणि ITI या 2 इन्स्टिट्यूशनला जोडून घेणार आहेत. म्हणजे जी मुलं शिक्षणामध्ये कमजोर आहेत, अर्थात ते कमजोर आहेत हे कोण ठरवणार तर ती शाळा ठरवणार. ते कशाच्या आधारावर ठरवणार तर ते संपूर्णतः पारंपरिक कसोटीवर ठरवणार. म्हणजे जी ब्राह्मणी अध्यापन पद्धती आहे, ब्राह्मणी ज्ञान परंपरेची जी पद्धती आहे ती आपल्या शाळांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये रुजवल्या गेलेली आहे. आपण स्वतःही त्याचे भाग झालेलो आहोत. म्हणजे एखाद्या पुस्तकाचे प्रश्नांची उत्तरं ही तोंडपाठ जितकी देता आली तितका तो मुलगा हुशार किंवा ती मुलगी हुशार असं आज मानल्या जाते. ही खरं तर या वैदिक परंपरेचा हे प्रतिबिंब आहे. वैदिक परंपरा ही मौखिक रूपाने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराच्या रूपाने ती त्यांनी जिवंत ठेवली आणि त्यालाच त्यांनी ज्ञान म्हणलं. फुले आणि आंबेडकर ही ज्ञानाची व्याख्या नाकारतात. फुले आणि आंबेडकर ज्ञानाची व्याख्या सृजनाला मानतात, नवनिर्मितीला मानतात. ही कसोटी तर फार लांब आहे. म्हणजे या कसोटीपर्यंत तर ते येणं शक्यच आज तर यांच्याकडनं अपेक्षा करता येत नाही. पण ज्या कसोट्या ते लावणार आहेत त्या कसोट्यांमध्ये या मुलांना बाद करण्याची प्रक्रिया घडेल.
आणि जी मुलं या अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये त्यांच्या प्रश्नोत्तराच्या कसोटीमध्ये पाठांतराच्या कसोटीमध्ये जे कमी राहतील त्यांना ते कल त्यांचा ITI किंवा व्होकेशनल ट्रेनिंगकडे वळवल्या जाईल आणि तुम्ही मग तिकडे जाऊन तो शिक्षण घ्या, हा एक भाग राहील. दुसरा महत्त्वाचा की आता आपल्याकडे 8वीपासून तर 12वीपर्यंत 6 विषय असतात आणि वार्षिक परीक्षा असते. याच्यात थोडा बदल केलेला आहे आणि यांनी सेमिस्टर पॅटर्न आणला आहे. म्हणजे 9वीपासून 12वीपर्यंत आता प्रत्येक सेमिस्टरला किमान 5 आणि मॅक्झिमम 6 विषय असतील आणि हे सेमिस्टर वर्षातून 2 सेमिस्टर म्हणजे त्या विद्यार्थ्याला वर्षातून किमान 10 आणि मॅक्झिमम 12 विषय शिकावे लागतील. एका बाजूला अभ्यासक्रमाचा हा लोड वाढवला, त्याची व्याप्ती वाढवली. दुसऱ्या बाजूला स्किल इंडियाकडे वळवण्याची स्कोप ती यंत्रणा उभी केली आणि तिसऱ्या बाजूला प्रत्यक्ष म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 9वीमध्ये 8चे विषय घेतले आणि त्याला ते जमले नाहीत तर त्याला विषय बदलण्याची स्कोप आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी विज्ञान घेतला तरी त्याला स्कोप आहे. असं 9वीपासून 9वीला नाही जमलं 10वीला बदलावा, 10वीला नाही जमलं 11वीला बदलावा, 11वीला नाही जमलं 12वीला बदलावा. असं 4ही वर्षामध्ये त्याला विषय बदलवण्याचा स्कोप सुद्धा ठेवलेला आहे. आता हे जे आहे हे 12वी नंतरच्या सर्व उच्च शिक्षणाची दारं आमची 12वी नंतर ओपन होतात, उघडी होतात आणि त्यामध्ये आपल्याला एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची साठी जे तयारी आज केल्या जाते करावी लागते. यासाठी आवश्यक असणारं जे मिनिमम त्याची जी त्याचं ज्ञान किंवा त्याच्या एकंदरीत तयारी जी आहे ती या 12वीपर्यंतच्या होण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी यातून निर्माण झालेल्या आहेत. हे स्पष्टपणे असं दिसतं की अगदी प्री प्रायमरीपासून तर 12वीपर्यंत या शिक्षण प्रवाहाच्या चौकटीमधून ही जी मुलं बाहेर पडणार आहेत किंवा बाहेर पडण्यासाठीची जी स्कोप याच्यामध्ये रंत्र उभं केलेलं आहे ते सगळे शोषित जात वर्गामधले मॅक्झिमम असण्याची शक्यता आहे. काही मोजके विद्यार्थी जे 12वीतून पुढे जातील ते मोजके असणार आहेत आणि म्हणून हा जो दृष्टिकोन आहे हा मोजक्या विद्यार्थ्यांच्या साठीचा आहे की काय अशी शंका येते आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डावलल्या जाण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची की समजा आपल्यापैकी काही गेले तर ही जी जातीव्यवस्थेच्या बळकटीकरणाची जी चौकट आहे ही जातीव्यवस्थेच्या बळकटीकरणाची चौकट ही तो घेऊनच 12वीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे समाजाच्या एकंदरीत ज्या विदारक परिस्थिती ज्या जातीव्यवस्थेने आपण पोडलेलो आहोत, आपण शोषित आहोत, अनेक प्रकारचे संघर्ष आपले अनेक पातळीवरचे संघर्ष जातीव्यवस्थेने उभे केलेले आहेत, त्याला रोख लावण्याच्या ऐवजी तो त्याच्या समर्थनामध्ये उभं होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याचा पुढचा जो भाग आहे तो मी आपल्यापुढे ठेवतो की याच्यामध्ये एक स्कूल कॉम्प्लेक्सची कन्सेप्ट मांडलेली आहे. ही स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे 5 ते 10 मैल अंतरावर एक स्कूल कॉम्प्लेक्स असेल असं यांचं म्हणणं आहे. 5 ते 10 मैल म्हणजे 15 ते 30 किलोमीटरमध्ये एक स्कूल कॉम्प्लेक्स असेल. आत्ता आपल्याला माहिती आहे की ज्या सरकारी शाळांची स्थिती आहे ही सरकारी शाळांची स्थिती दिवसेंदिवस डबघाईला येत चाललेली आहे आणि येत चाललेली आहे म्हणण्यापेक्षा ती आणल्या गेलेली आहे हे असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. या सरकारी शाळांमध्ये जी मुलं शिकतात ती अत्यंत डाऊनट्रोडन आणि ज्या शोषित जात वर्गांमधली मुलं आहेत ती शिकतात. ही शाळा बंद पडल्यानंतर त्या मुलांचे शिक्षणच बंद झाल्याचे अनुभव आपले अनेकांचे आहेत, माझे स्वतःचे आहेत. मी अनेक शाळांना या संदर्भात भेटी दिलेल्या आहेत आणि पालकांना भेटी देऊन मी त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर हेच लक्षात आलं की ती मुलं समायोजित झाली नाही तर ती या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये बाहेर पडलेली आहेत. हा जो स्कूल कॉम्प्लेक्सचा अजेंडा आहे हा स्कूल कॉम्प्लेक्सचा अजेंडा ही आहे त्या शाळा बंद करण्याचा एक अजेंडा असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये ते असं म्हणतायत की ज्या कमी पटसंख्येच्या शाळा आहेत या कमी पटसंख्येच्या शाळा आम्ही या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये मर्ज करू, समायोजित करू. आता एक लक्षात घ्या की आत्ताचा जो नियम आहे तो नियम असा आहे की प्रायमरीला 1 किलोमीटर त्याच्या विद्यार्थ्याच्या निवासाच्या 1 किलोमीटर प्रिमायसेसमध्ये त्याला शाळा उपलब्ध झाली पाहिजे. 3 किलोमीटरच्या प्रिमायसेसमध्ये उच्च प्राथमिकला उपलब्ध झाली पाहिजे आणि माध्यमिकला 5 किलोमीटरच्या प्रिमायसेसमध्ये उपलब्ध झाली पाहिजे. जर
या 5 ते 10 मैलच्या अंतरामध्ये म्हणजे 15 ते 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये हा जर नियम लागू झाला तर हा 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरचा नियम आपोआप बाद होतो. त्यामुळे तुम्हाला 1 किलोमीटर प्रिमायसेसमध्ये शाळा उपलब्ध झाली नाही तर त्याच्यासाठी सरकार हे बंधनकारक असणार नाही. आणि ही गोष्ट जी 5 वर्षाची किंवा 6 वर्षाची जी मुलं किंवा मुली आहेत ते 15 ते 30 किलोमीटर कशी जाऊ शकतील हा मोठा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये ह्या स्कूल कॉम्प्लेक्सचं समर्थन करत असताना त्यांनी काही युक्तिवाद केला आहे तो समजून घेतला पाहिजे. तो युक्तिवाद असा आहे, त्यांचं म्हणणं आहे की भारतात 2016-17मध्ये 1,19,000 शाळा ह्या एकल शाळा होत्या. म्हणजे ही किती मोठी शर्मेची गोष्ट आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 हे वास्तव कबूल करतो की भारतामध्ये 1,19,000 शाळा ह्या एकल शाळा आहेत, म्हणजे एक शिक्षकी शाळा आहेत. RTच्या नियमाप्रमाणे RT तुम्हीच लागू केला, तुम्हीच तो बनवला, तुम्हीच त्याचे नियम बनवले आणि तुम्हीच त्याचे नियम मोडल्याचे सिद्ध करतो हा कायदा, हा मसुदा. RT असं म्हणतो की कोणतीही शाळा ही एकल शाळा असणार नाही. किमान 2 शिक्षक, विद्यार्थी संख्येची अट नाही, तर किमान 2 शिक्षक एका शाळेमध्ये असले पाहिजे, हा RTचा नियम आहे. असा नियम असताना म्हणजे 2009ला कायदा झाला, 2010 पासून अंमलबजावणी झाली आणि 16-17चा आकडा आपल्याला असं सांगतो की 1,19,000 शाळा ह्या एकल शाळा आहेत. याचा अर्थ असा आहे की या एकल शाळा ठेवण्यामागे ह्या सरकारने कायद्याचा भंग केलेला आहे. आणि या 1,19,000 शाळा हा जो एकल शाळेचा प्रश्न स्कूल कॉम्प्लेक्समध्ये सुटेल असं त्यांचं म्हणणं आहे. हे कसं सुटेल तर ज्या कमी पटसंख्येच्या शाळा आहेत त्या जर बंद केल्या आणि स्कूल कॉम्प्लेक्समध्ये मर्ज केल्या तर इथे जी विद्यार्थ्यांची संख्या असेल आणि ही शिक्षकांची संख्या असेल त्याचं जे 1:30चे जे गुणोत्तर RTच्या नियमाप्रमाणे आहे ते त्यांना शिक्षकांची नियुक्ती न करता, नव्याने भरती न करता साध्य करता येईल, असा एक युक्तिवाद आहे. दुसरा युक्तिवाद असा आहे की आम्ही सर्व शाळांना संसाधनं पुरवू शकत नाही. एका बाजूला म्हणायचं की शिक्षण ही देशाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, शिक्षणाशिवाय देशाची उन्नती नाही, प्रगती नाही, एक सर्व समाजाच्या सर्व काळातला तो कणा आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र हे म्हणायचं की आम्ही सर्व शाळांना संसाधने पुरवू शकत नाही. मग समजा 4 शाळा स्कूल कॉम्प्लेक्समध्ये मर्ज केल्या तर त्या मर्ज करणाऱ्या ज्या शाळा असतात त्याच्यामधली संसाधनं आणि त्याच्यामधले शिक्षक हे तिथे येतील, त्यातले विद्यार्थी किती येतील याची कमिटमेंट आज आपण देऊ शकत नाही, आपण त्याचा अंदाज बांधू शकत नाही. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एकंदरीत निवासस्थानापासून ती स्कूल कॉम्प्लेक्स किती अंतरावर आहे आणि तो कुठल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत जगतो याच्यावर त्याचं पुढचं त्या मर्ज होणे की न होणे यावर अवलंबून राहील. पण शिक्षक आणि संसाधनं मात्र पुरवल्या. म्हणजे एखाद्या शाळेत समजा लायब्ररी असेल तर ती लायब्ररी इकडे शिफ्ट होईल आणि स्कूल कॉम्प्लेक्समध्ये लायब्ररी उपलब्ध होईल. एखाद्या शाळेमध्ये संगणक असेल तर तो संगणक इकडे शिफ्ट होईल आणि ती संगणक त्या शाळेमध्ये उपलब्ध होईल. हा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवाद आमच्या ज्या शोषित जातींमधल्या ज्या शिक्षण वंचित राहिलेल्या मुलांच्या जखमेवरचं मीठ चोळणं आहे. तिसरी आर्ग्युमेंट त्यांचा असा आहे, युक्तिवाद असा आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये देता येईल. आणि गुणवत्तापूर्ण देता येईल कशाच्या आधारावर ते म्हणतायत की हे जे सगळे शिक्षक येतील हे सगळे शिक्षक म्हणजे कोणीतरी गणिताचा असेल, कोणीतरी भाषेचा असेल, कोणीतरी कशाचा तज्ज्ञ असेल आणि त्यांचा उपयोग या सर्व वर्गांसाठी करून घेता येईल. इथे पण एक अत्यंत महत्त्वाची प्रायमरीसाठी, मिडल स्कूलसाठी, हायस्कूलसाठी या ज्या वेगवेगळ्या रचना आहेत या वेगवेगळ्या रचनांमध्ये ते या गुणवत्तापूर्ण एक शिक्षकांना कन्सिडर करतात आणि त्यातून आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ असं यांचं म्हणणं आहे. यात एक अजून महत्त्वाची गोष्ट जी सर्व शिक्षक संघटनांनी ध्यानात घेतली पाहिजे की या स्कूल कॉम्प्लेक्समधला जो मुख्याध्यापक असेल तो 12वीच्या म्हणजे हायर सेकंडरीमधला जो मुख्याध्यापक तोच एक मुख्याध्यापक असेल. म्हणजे प्रायमरीचा जो आत्ताच्या रचनेमध्ये एक प्रायमरीचा मुख्याध्यापक असतो, उच्च प्रायमरीचा एक मुख्याध्यापक असतो, माध्यमिकचा मुख्याध्यापक असतो आणि उच्च माध्यमिकचा मुख्याध्यापक असतो.
या 4 मुख्याध्यापकांच्या पदापैकी 3 मुख्याध्यापकाची पदं गळून पडतील आणि 1 मुख्याध्यापकाचं पद राहील आणि ते म्हणजे हायर सेकंडरीचे मुख्याध्यापक म्हणून. त्याची निवड करताना त्याची निवड पण ही गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, म्हणजे मेरिटच्या आधारावर होणार आहे. हे मेरिट पुन्हा प्रश्न आहे की हे मेरिट कोण ठरवायचं आणि कशाच्या आधारावर ठरणार आहे. आत्ताची जी एकल पद बढतीचं जे सूत्र आहे ते याच्यामध्ये बाद केलं जाईल. हे एकल पद बढतीचं सूत्र असं सांगतं की सिनियरिटी आणि क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता या 2 गोष्टींच्या आधारावर तो मुख्याध्यापक बनत असे आणि त्याला तो नियम आहे. तो नियम इथे बाद ठरवला जाईल आणि तो नियम बाद ठरवल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावरचा जो शिक्षक मुख्याध्यापक आहे तो मुख्याध्यापक याचा मुख्याध्यापक राहील आणि त्याचं संपूर्ण नियंत्रण या पहिलीपासून उलट प्री प्रायमरीपासून, समजा तिथे प्री प्रायमरी पण त्याला जोडलेली असेल तर या प्री प्रायमरीपासून तर थेट 12वीपर्यंतचं सगळं नियंत्रण हे त्याच्या कक्षेत राहील. याच्यामध्ये खूप मोठे प्रश्न उभे होणार आहेत. एक पहिली गोष्ट अशी की या प्रत्येक वयोगटानुसार जे बालमानसशास्त्र आहे त्यांची हाताळण्याची, त्यांच्या एकंदरीत त्यांची अध्यापन पद्धतीपासूनचे सगळ्या हा सेक्टर प्रत्येक प्रायमरी, प्री प्रायमरी, प्रायमरी, मिडल स्कूल, हायस्कूल आणि हायर सेकंडरी यांच्या वयाच्या टप्प्यांमध्ये हा जो बदल आहे हा बदल मानसशास्त्राच्या आधारावर हाताळण्याची गरज असते. अध्यापन पद्धती पण त्या पद्धतीची पाहिजे असते. हे जर ही जी विशेषता आहे ही विशेषता इथे संपून जाईल आणि केवळ एक सूत्र हे याच्या पद्धतीने लागू होईल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता त्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये समजा गॅदरिंगचा कार्यक्रम आहे, तर या गॅदरिंगच्या कार्यक्रमांमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रचनांमध्ये हा प्रत्येक सेक्टर हा स्वतंत्रपणे आपली स्वतःच्या क्षमतेची वेगवेगळी क्षमता आणि चौकट आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळेल. हे कसं तुम्ही त्याच्यामध्ये नियंत्रित करणार आहात किंवा कसं न्याय देणार आहात याच्याबद्दलचं स्पष्टपणे उल्लेख किंवा त्याची रचना यामध्ये दिसत नाही. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रशासकीय स्तरावर हा मुख्याध्यापक सगळ्या याला नियंत्रित करेल. या प्रशासकीय स्तरावरचे सगळे नियंत्रण जर एकवटले तर त्याच्यातली जी शाळांमधली जी सामूहिकता आहे ती सामूहिकता नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकारलेपण हे शिक्षकांच्या, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे वाढेल. म्हणजे ही दोन्ही अंगाने, एक तर पहिली गोष्ट की स्कूल कॉम्प्लेक्समध्ये जे स्वतःच्या आजच्या शिक्षणाचे जे प्रश्न आहेत या शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे एक स्वतंत्रपणे एक रचना उभी करणं गरजेची असताना यांनी त्याला बगल देण्यासाठी स्कूल कॉम्प्लेक्सचं एक मुंगेरी लाल के सपने याच्यामध्ये ठेवलेले आहेत, जी या शिक्षकांच्या एकंदरीत शिक्षण रचनेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताची नाही. त्यानंतरचा मुद्दा मी आपल्यापुढे ठेवतो की भाषा आणि शिक्षण. भाषेच्या संदर्भातलं जे धोरण आहे ते जे जुनं आत्ताचे जे सूत्र आहे ते सूत्र आहे त्रिभाषा सूत्रात, म्हणजे हिंदी, इंग्रजी आणि त्या स्टेटमधली प्रादेशिक भाषा ज्याला ते मातृभाषाचं म्हणतात. मातृभाषेच्या संदर्भातला अनेक तिढा आपल्या देशामध्ये आहे. एका स्टेटमध्ये अनेक प्रकारच्या अनेक भाषा बोलणारे लोक आहेत, पण तरी त्या स्टेटची ती भाषा म्हणजे ती मातृभाषा असं सर्वसाधारणतः शिक्षण क्षेत्रामध्ये मानल्या जाते. हे त्रिभाषा सूत्र पुढे आम्ही कंटिन्यू करू असा हा मसुदा म्हणतो. त्याच्याशिवाय ते एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. ते असं म्हणतायत की या भाषेच्या संदर्भात आम्ही बहुभाषीय वर्गरचना उभी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा बहुभाषीय वर्गरचना उभी करत असताना त्याची कारणमीमांसा ते करतायत की अनेक मुलं जी भाषेशी ॲडजस्ट करू शकले नाहीत, भाषेशी त्या वर्गअध्यापन ज्या भाषेमध्ये चालते त्या भाषेशी ते समायोजन करू शकले नाहीत म्हणून ते शाळाबाह्य झालेत, शाळेतून बाहेर पडलेत असं कारणमीमांसा त्यांनी केलेली आहे. हे काही अंशी खरं पण आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भाषा हे बहुभाषीय वर्गरचना जर आपल्याला उभी करायची असेल तर भारताच्या एक सर्वांग
सुंदर असं एक वर्गरचना जे भारताचं छोटं मॉडेल म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो, त्या अंगाने हे बघत नाहीत. ते कसं? पहिली गोष्ट की ही जी बहुभाषीय रचना आहे, ही बहुभाषीय रचना उभी करायसाठी पहिल्यांदा भाषेचं आपण एक महत्त्व किंवा भाषेचं एक दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. भाषा काय करते? भाषा म्हणजे केवळ ग्रामर आणि शब्दांचा संच नव्हे. भाषा म्हणजे केवळ तुमच्या आणि माझ्या भावनांचा आदानप्रदान करण्याचं साधन नव्हे, तर त्याच्याही पलीकडे भाषेचं कार्य आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते त्या समूहाचे, भारत हा जाती समूहामध्ये विभागलेला आहे. तर या जाती समूहांचं स्वतःचे काही उत्पादन प्रक्रिया आहेत, स्वतःच्या त्यांच्या काही त्या उत्पादन प्रक्रिया आणि जीवनयापनाच्या प्रक्रियेमधून त्यांचे काही जीवनदृष्टी निश्चित झालेली आहे, त्यांची संस्कृती निश्चित झालेली आहे. या सगळ्या म्हणजे कोणतीही भाषा जर आपण घेतली, ती बोलीभाषा असेल किंवा प्रमाणित भाषा असेल, त्या भाषांचं एक स्वतःचं आपला एक दृष्टिकोन असतो, एक संस्कृती असते. ही संस्कृती जेव्हा मी एखाद्या भाषेचा आग्रह करतो, तेव्हा त्या भाषेची संस्कृती आणि दृष्टिकोन हा दुसऱ्यांवर मी थोपत असतो. पण जेव्हा मी बहुभाषीय रचनेचा विचार करतो, तेव्हा इतरांच्या भाषेचं आणि त्याच्या संस्कृतीचं दृष्टिकोनाचा आदर करतो, समावेश करतो, त्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्याशी त्या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनाची चर्चा त्या निमित्ताने घडू शकते. म्हणजे एक उदाहरण याच्यामध्ये देईन. याच्यात सुद्धा या भाषा रचनेच्या संदर्भात किंवा एकंदरीत या संदर्भात सुद्धा त्यांनी आपला जातीचा दृष्टिकोन याच्यामध्ये सुद्धा आणला, जाती व्यवस्था बळकटी करण्याचा. एक उदाहरण देतो. त्यांचं असं म्हणणं आहे की समजा एखादा गोंड शिक्षक हा गोंड बहुल शाळेत शिकवत नसताना शिकवत नाही, तो दुसरीकडे कुठेतरी त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे की जिथं तो शिकवतो तिथे तो गोंड बहुल वर्ग नाही. अशा शिक्षकांना आम्ही त्या गोंडबहुल वर्गामध्ये त्याची बदली करू आणि त्याला त्याच्या रिटायरमेंटपर्यंत त्याची बदली तिथे करणार नाही, तो तिथेच राहील. अपवादात्मक परिस्थितीशिवाय त्याची बदली होणार नाही. म्हणजे गोंड शिक्षकांनी गोंड विद्यार्थ्यांना शिकवावं. ही रचना जातीव्यवस्थेच्या बळकटीकरणाकडे घेऊन जाते. त्याऐवजी असं करता येऊ शकतं का, किंवा सहज करता येऊ शकतं की एखाद्या दुसऱ्या जातीचा शिक्षक जर तो गोंडबहुल शिक्षक वर्गामध्ये किंवा त्या शाळेमध्ये जर आपण त्याला नियुक्ती दिली आणि त्याला स्कोप दिला, त्याला तशी रसद पुरवली, त्याला तसं प्रोत्साहित केलं, त्याला आवश्यक असणारी साधनांची सामुग्री दिली की तू गोंड शिकून घे, गोंडी भाषा शिकून घे, तर तो ज्या भाषेतून आलेला आहे त्याचा एक दृष्टिकोन आणि संस्कृती आणि तो गोंडी शिकेल, त्यातून त्याला एक नवं दर्शन, एक नवा जीवनदृष्टी त्याला मिळेल. या दोन जीवनदृष्टींचा संघर्ष त्याच्या आतल्या आत होईल आणि तो एक नवा शिक्षक घडेल. हा नवा शिक्षकच घडणारा हा नवा भारत घडवण्यासाठी सक्षम होऊ शकतो. पण ही रचना जाणीवपूर्वक उभ्या केली गेली नाही, उलट हिला डावलून बहुभाषीय अत्यंत गोंडस अशा पद्धतीने बहुभाषीय वर्गरचनेचा उल्लेख करायचा आणि मुळातच त्या पारंपरिक चौकटीला आणि जातीव्यवस्थेच्या चौकटीला बळकटी देणारं धोरण त्यांनी याच्यामध्ये स्वीकारलेलं आहे. याच्या पुढे मी आपल्या पुढे ठेवेन की शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या संदर्भात सुद्धा या मसुद्यामध्ये काही दिशानिर्देश आहे. परिशिष्टचं जे पहिलं प्रकरण आहे त्याच्या पहिल्या पॅऱ्यामध्ये हा मसुदा असं म्हणतो की भारतामधल्या ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांचं मोठं योगदान या भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे. आणि त्यांना प्रोत्साहित करायचं म्हणजे त्यांना स्वायत्तता देण्याचं एक दिशानिर्देश याच्यामध्ये केलेले आहे. पहिली हे लक्षात घेतलं पाहिजे की खाजगी शिक्षण संस्थांचं जे काही आत्ता आपले अनुभव आहेत किंवा जे जाळं आहेत भारतामध्ये, ते काही या भारताच्या नागरिकांना शिक्षण देण्यासाठी त्या उभ्या झालेल्या नाहीत, तर त्यांचा दृष्टिकोन हा शिक्षणाचा व्यवसाय करण्यासाठी झालेला आहे. म्हणजे ज्या विना अनुदानित आहेत, इंग्रजी माध्यमांच्या असतील किंवा अजून कुठल्या ज्या वेगवेगळ्या माध्यमांच्या ज्या शाळा विना अनुदानित आहेत, त्या सगळ्यांनी त्यांच्या फीस आकारून त्या शाळा चालवत आहेत आणि ती फी पालकांकडून ते एक प्रकारचं त्यांची लूट आहे, ती पालकांची लूट. दुसऱ्या बाजूला ज्या अनुदानित शाळा आहेत
की ज्याच्यामध्ये सरकारी अनुदान येते, त्या संस्था चालकांचंही कॅरेक्टर जर आपण पाहिलं तर त्या संस्था चालकांचंही कॅरेक्टर हा शिक्षण देण्याचा नाही, अपवादात्मक काही असतील त्यांचा नक्की आदर केला गेला पाहिजे. पण बहुसंख्यांचे अनुभव हेच आहेत की त्यांचा हा दृष्टिकोन भारताच्या जनतेला शिक्षित करण्याचा नसून त्यांचा व्यवसाय चालवण्याचा आणि राजकारणाचा, समाजकारणाचा, प्रतिष्ठेचा एक भाग म्हणून ते करतायत. अशा लोकांचा जेव्हा योगदान हा मसुदा मानतो आणि त्याच वेळेला दोन गोष्टी सुचवतो की त्यांना स्वायत्तता दिली पाहिजे. ही स्वायत्तता कोणत्या स्वरूपाची असेल? ही स्वायत्तता म्हणजे त्यांना जर उद्या एखाद्या अंबानीला किंवा अदानीला जर शाळा काढायची असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी काही भौतिक साधन संपत्ती आहे ती भौतिक साधन संपत्ती ही सरकार उपलब्ध करून देईल. आणि यांच्याकडचे अधिकार काय असतील तर हे त्या शाळेची फी हे निश्चित करतील, रिक्रुटमेंट हे निश्चित करतील, त्यातल्या फी वाढीचे अधिकार त्यांना असतील आणि प्रशासकीय अधिकार पण त्यांना असतील. कोणतीही एखादी इन्स्टिट्यूशन जे अभ्यासक्रम निश्चित करण्याचे अधिकार त्यांना असतील. हे सगळे अधिकार त्यांच्याकडे एकवटल्या जाईल. आता मला एक प्रश्न इथे पडतो की शिक्षण हे कुठल्या एखाद्या इन्स्टिट्यूशनचं काम आहे का? शिक्षण हे एखादे इन्स्टिट्यूशन भारताच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं एक आकलन करून एखादी इन्स्टिट्यूशन अस्तित्वात येऊ शकते. परंतु एखादी इन्स्टिट्यूशन हे जर स्वायत्त होत असेल तर त्याच्यामुळे हे भारताच्या एकंदरीत शिक्षणाच्या सार्वभौमिकतेचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी इथपर्यंत जाऊन असं म्हटलेलं आहे की जी शिक्षणाच्या फी वाढीचा जो आता फी रेग्युलेशन ॲक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये होता, काही प्रमाणात अजूनही आहे, पुढे माहीत नाही त्याचं काय होणार आहे. पण हा मसुदा असं सांगतो की एखाद्या इन्स्टिट्यूशनला जर फी वाढवायची असेल तर त्यांनी अत्यंत एक तार्किक उत्तर द्यायचं आहे की शाळेमध्ये एका टेबलची गरज होती आणि तो टेबल विकत घेण्याची गरज होती, त्याच्यामुळे आम्ही 100 रुपये फी वाढवली. एवढं तार्किक आणि साधं सोपं उत्तर त्यांना दिलं तरी ते फी वाढवण्यासाठी त्यांना अधिकार प्राप्त होतात. इतकी खुली चौकट ह्या स्वायत्ततेमध्ये शिक्षणाच्या खाजगीकरणाच्याही पुढे जाणारी धोरण या मसुद्यामध्ये आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या धोरणाच्या संदर्भात बाबासाहेबांनी अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे. ते एके ठिकाणी असं म्हणतात की आपल्याला जे महानगरपालिकेचा कर लागून येतो, महानगरपालिकेच्या करामध्ये इलेक्ट्रिकपासून तर साफसफाईपासून एक शिक्षणाचा कर असतो. बाबासाहेब त्याचं उदाहरण देऊन सांगतात की बाबासाहेब म्हणतात की शिक्षणाचा हा कर लावणे हे सुद्धा मी शिक्षणाचं खाजगीकरण मानतो. म्हणजे बाबासाहेबांच्या नजरेपुढे, फुलेंच्या नजरेपुढे शिक्षण हे संपूर्ण मुक्तीचं आणि तेच संपूर्ण एका म्हणजे सरकारी केंद्र सरकारचं दृष्टिकोन याच्या ताब्यात असलं पाहिजे असा त्यांच्या पुढचा दृष्टिकोन होता. हा जो भाग आहे शिक्षणाच्या एकंदरीत स्वायत्ततेच्या, तो आता खाजगीकरणाच्या पलीकडे गेल्याची लक्षणं आपल्याला जी दिसतात त्याला एक जागतिक पार्श्वभूमी पण आहे. 2015मध्ये नैरोबीला WTOच्या माध्यमातून एक परिषद झाली. या परिषदेमध्ये अनेक विषय 7 विषय होते. 7 विषयांपैकी एक विषय शिक्षणाचा होता. हा शिक्षणाचा विषय म्हणजे ज्या खाजगीकरणाच्या धोरणामध्ये खाऊजाचं जे धोरण होतं, या खाऊजाच्या धोरणामध्ये ज्या 7 सेक्टर सुटलेले होते, ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण, शेती असे जे सेक्टर होते त्यांना आता त्यांनी खाजगीकरणाच्या आणि याच्या धोरणामध्ये आणण्यासाठी ती परिषद होती. आणि त्या परिषदेमध्ये हा निर्णय झाला की शिक्षण ही लाभाची वस्तू आहे आणि शिक्षण ही लाभाची वस्तू असल्यामुळे ती विनामूल्य देता येणार नाही. ज्याला घ्यायचं आहे त्यांनी त्याचे पैसे चुकवले पाहिजे. म्हणजे विक्रीची वस्तूला मान्यता शिक्षणाला एकतर विक्रीची वस्तू बनवली आणि त्याला त्याची मान्यता घेतली. भारत सरकारने त्याच्यामध्ये जाऊन स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे ती त्याचं प्रतिबिंब आपल्याला या मसुद्यामध्ये पाहायला मिळते. यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्त्री शिक्षणाच्या संदर्भात भारतामध्ये जो स्त्रियांचा प्रश्न आहे तो फार बहुअंगी आणि खूप विविध अंगाने आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. एक पहिली गोष्ट अशी की
स्त्रियांच्या शोषणाच्या मागे भारतीय समाजव्यवस्थेची एक रचना उभी आहे. ती रचना भारतातली जातीव्यवस्था आणि वर्गव्यवस्था आणि पुरुषसत्ताकता टिकवण्यासाठी स्त्रियांच्या शोषणाची प्रक्रिया राबवल्या जात आहे. आणि ती स्वतंत्रपणे जातीव्यवस्थेचं, स्वतंत्रपणे वर्गव्यवस्थेचं किंवा स्वतंत्रपणे पुरुषसत्ताकतेचं अशी नसून ती समग्रपणे एकजीव होऊन एका वेळेला काम करते. जे उदाहरणार्थ की आपण स्त्रीसत्ताक कालखंडामध्ये पासूनचा जर प्रवास इथं बघितला तर आपल्या हे लक्षात येतं की स्त्रीसत्ताक कालखंड संपल्यानंतर पुरुषसत्ताक जातीव्यवस्था अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत ही सातत्याने ही प्रक्रिया स्त्री शोषणाच्या संदर्भातली घडते आहे. बाबासाहेब असं म्हणतात की स्त्रियांना गुलामीत ठेवण्या हे जातीव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी प्रस्थापितांनी ते साधन म्हणून वापरलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला स्त्री शिक्षणाच्या संदर्भात विचार करत असताना एकंदरीतच स्त्री ही माणूस समजून आणि स्त्रीमुक्तीचे सगळे आस्पेक्ट लावून आपण तिच्या शिक्षणाकडे बघणं गरजेचं आहे. हा मसुदा मात्र असं बघत नाही. हा मसुदा असं म्हणतो की स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भात आम्ही ते असं सांगतात की स्त्रिया, आमच्या भारताची जी परंपरा आहे ती स्त्रियांचं फार गौरवशाली इतिहास आहे आणि त्या गौरवशाली इतिहासामध्ये स्त्रिया ह्या मोठमोठ्या तत्ववेत्या होत्यापासून तर वेगवेगळ्या पदांवर राहिलेल्या आहे आणि आम्ही त्यांना पुजतो देवीच्या रूपात वगैरे अशा पद्धतीचं एक गौरवीकरण स्त्रियांच्या संदर्भात केलेलं आहे. आणि मग आम्ही आता स्त्रियांच्या शिक्षणासाठी विशेष तरतूद करतो आहोत. आणि ती तरतूद कोणती आहे तर त्या अत्यंत तकलादू आहेत. म्हणजे त्यांना शिष्यवृत्ती देऊ, त्यांना सायकल देऊ, त्यांना येण्या जाण्याची सोय करून देऊ, त्यांना काय भत्ता देऊ, उपस्थिती भत्ता देऊ. खरं तर ही रचना आजच्याच काळामध्ये, आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आहे. पण त्यातून स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला नाही. या सातत्याने जर 72 वर्षाचा स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात जरी आपण बघितलं तर आपल्या हे सातत्याने लक्षात येतं की दरवर्षी पुरुषांच्या तुलनेत म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण हे शिक्षणाचं कमी कमी होत आलेलं आहे. मग जर एवढा गौरवशाली इतिहास आहे, जर आम्ही स्त्रियांच्या शिक्षणाच्या बरोबरीचं विचार करतो, निर्णय घेतो असं जर आपला दावा असेल तर मग याचं उत्तर देणं गरजेचं आहे की याचं का होते आहे. याचं उत्तर हे देऊच शकत नाही, कारण ही रचना उभी करण्यामध्ये याच लोकांचा दृष्टिकोन मॅक्झिमम काम करत आलेला आहे. एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भात स्त्री शोषणाची जी मुळं आहेत ती याच्यामध्ये दडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती स्त्री शोषणाची जी प्रक्रिया आहे किंवा गुलामीची जी प्रक्रिया आहे ती दडवण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे मूळ प्रश्नाकडे न जाता अशा तकलादू उपायांनी स्त्रियांच्या शिक्षणाच्या बद्दलची हे रचना उभी करण्याचा आपल्याला सुतोवाच करतात. भाषेच्या संदर्भातला एक मुद्दा माझा सुटून गेला, तो मी पुढे ठेवतो. या त्रिभाषा सूत्राच्या सोबतच एक त्यांनी संस्कृतच्या शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे. या संस्कृत शिक्षणाच्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की अगदी प्री प्रायमरीपासून तर हायर एज्युकेशनपर्यंत या सगळ्या ठिकाणी संस्कृत ही शिकवल्या जावी आणि तो शिकवण्यासाठीचा समर्थक युक्तिवाद त्यांचा असा आहे. ते असं म्हणतायत की संस्कृतमध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे, संस्कृती आहे, कला आहे, अशा काय काय आहे त्या सगळ्या ज्ञानाचं साठवणूक त्या सगळ्या संस्कृत साहित्यामध्ये आहे असं त्यांचा दावा आहे. आणि हा दावा करत असताना ते संस्कृत शिकवावं असा आग्रह ते धरतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कृत साहित्यामध्ये हे ब्राह्मणी साहित्य मोठ्या प्रमाणात आहे आणि हे ब्राह्मणी साहित्य शिकवण्याचा आग्रह त्या निमित्ताने या सर्व शाळांमध्ये आणि याच्यामध्ये केला जाणार आहे. एवढ्याने बरं की त्यांनी संस्कृत ही इतर भाषांच्या बरोबरची सक्ती केलेली नाही, ते ऑप्शन म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे. पण त्या निमित्ताने ह्या सगळ्या प्रक्रिया याच्यामध्ये घडल्या जाणार आहे. एक शेवटचा मुद्दा मी मांडतो की आपल्या या संपूर्ण रचनेमध्ये या
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019च्या संपूर्ण रचनेमध्ये एक एक गोष्ट त्यांनी नव्याने इंट्रोड्यूस केलेली आहे आणि ती आहे की समांतर नियुक्त्या. म्हणजे अगदी प्री प्रायमरीपासून तर 12वीपर्यंत आणि तिकडे हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा 3 प्रकारच्या नियुक्त्या होणार आहे. त्या नियुक्त्या असतील, पहिलं स्वयंसेवक, दुसरं सामाजिक कार्यकर्ता आणि तिसरं इन्स्ट्रक्टर. अशा 3 व्यक्तींच्या नियुक्त्या गरजेनुसार केल्या जाईल. जिथं एक व्यक्तीची गरज आहे तिथं एका व्यक्तीची याच्यावर 3 पैकी कोणीतरी एक नियुक्त केल्या जाईल आणि तो त्या शाळांना मदत करेल असं त्यांचं हा मदतनीस म्हणून नियुक्त असेल असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही जेव्हा पहिला प्रश्न माझ्या पुढे असा आहे की जे शिक्षक तिथे कार्यरत आहेत त्या शिक्षकांच्या वर या मदतनीसची काय गरज आहे, हा एक भाग. दुसरा भाग की मदतनीस असल्यानंतर म्हणजे मदतनीस असल्यावर तो कुठल्या प्रकारचे काम करणार आहे. त्याच्यामध्ये कामाची चौकट त्यांनी दिलेली आहे. हे काय करतील तर पालकांच्या भेटी घेतील, त्यानंतर वाचन साहित्य पुरवतील, ज्या शाळांमध्ये पालक सभा होतात त्याच्यामध्ये आयोजनापासून तर त्याच्यामधल्या मीटिंगमध्ये ते हस्तक्षेप करतील, त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनाचंही शिक्षकांना गरजेनुसार मदत करतील, त्यानंतर ते या संपूर्ण शाळांचं जे आहे त्याचं एक प्रोग्रेस रिपोर्ट तयार करतील आणि हा प्रोग्रेस रिपोर्ट ते शासनाला पाठवतील. या समांतर नियुक्तीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही कदाचित जगामधली अशी दुर्मिळ घटना असेल कदाचित, की कुठल्याही नियुक्तीच्या वेळेला त्याच्या एका वेळेला 2 गोष्टी असतात की एक तर त्याची अधिकाराची चौकट आणि दुसरी त्याची कर्तव्याची चौकट. तर इथे कर्तव्याची चौकट दिलेली आहे पण अधिकाराची चौकट दिलेली नाही. ही अधिकाराची चौकट ही खुली ठेवलेली आहे, ती याचसाठी की ही चौकट जशी पाहिजे तशी वापरता येईल. याच्यातून 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आता जो स्वयंसेवक असेल, हा शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हा स्वयंसेवक तिथे जो पालकांच्या भेटी किंवा वाचन साहित्य किंवा प्रत्यक्ष शाळांच्या कार्यामध्ये जे हस्तक्षेप त्याचा असणार आहे तो कोण असेल, त्याच्या नियुक्तीचे निकष काय असतील हे गुलदस्त्यात आहे. त्याची कुठलीही निकष दिलेले नाहीत. सामाजिक कार्यकर्ता हा कोण सामाजिक कार्यकर्ता असेल याचे निकष दिलेले नाहीत आणि इन्स्ट्रक्टर याचे पण निकष दिलेले नाहीत. या सगळ्या निकषाची जी चौकट आहे ती अशी खुली यासाठी ठेवल्या गेली की जो कोणी सत्ताधारी असेल तो सत्ताधारी आपल्या विचाराला पूरक अशा व्यक्तींची निवड त्याच्यामध्ये करू शकतील. आणि आज जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी आपण स्पष्टपणे बघतो की एका विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत आणि त्यांना गेल्या 6 वर्षाचे आपले जे अनुभव आहेत ते 6 वर्षाचे अनुभव एका विशिष्ट मूल्य संस्कृतीकडे, देशाची मानस घडवण्याचं आधीच ते आहे त्याच्या अजून ते बळकटीकरण करण्याच्या प्रकाराकडे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हे सुरू झालेलं आहे. आता हा घडवण्याचा जो भाग आहे, हा घडवण्याचा भाग हा औपचारिक शिक्षणाचा भाग बनल्यानंतर आमच्यासाठी काय पुढे कोणतं चित्र आपल्या नजरेपुढे असेल याची कल्पना करू शकता. या सगळ्या चौकटीमध्ये या एकंदरीत या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जी ध्येयधोरणं आहेत, ही ध्येयधोरणं या देशामध्ये असलेल्या जातीव्यवस्था, या देशामध्ये असलेली जी गरिबी श्रीमंती आहे, या देशामध्ये असलेली जी काही स्त्री पुरुष विषमता आहे याला बळकटी करणारं ही चौकट आहे. आता आपण बघतो की भारतीय समाजव्यवस्थेच्या या शिक्षण व्यवस्थेने आत्तापर्यंत जे प्रॉडक्ट आपल्या पुढे दिलेत किंवा जे प्रॉडक्ट आपल्या पुढे आलेले आहेत ते वेगवेगळ्या विविध जात धर्मातले असतील, त्यांचं जर एक ॲनालिसिस केलं तर आपल्या हे लक्षात येतं की ते व्यवस्थेचे एकतर समर्थक होतात किंवा व्यवस्थेचे गुलाम होतात. बाबासाहेब आणि फुलेंच्या शिक्षण दृष्टिकोनातून जर बघितलं तर स्वउन्नयनासह या देशाच्या शोषणापासून मुक्ती, समाजाची शोषणापासून मुक्ती आणि देशाला एका उन्नतीच्या आणि सृजनाकडे घेऊन जाणारी शिक्षण व्यवस्थेचं संकल्पना बाबासाहेबांनी फुलेंनी मांडलेली आहे. त्याच्या अगदी उलटी रचना या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या धोरणाचा आम्ही अगदी 16 जून 2019 पासनं सातत्याने या विरोधातला संघर्ष करतो आहोत. विदर्भात शिक्षण संघर्ष समिती विदर्भनी सातत्याने याचा प्रचार प्रसार केला
विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही फिरलो. काही मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा या संदर्भातलं प्रबोधन प्रक्रिया राबवली. काही पत्रकं काढली. सातत्याने याचा विरोध आम्ही करतो आहोत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 याचा संपूर्ण निषेध करतो आणि या धोरणाचा निषेध करून एक मी असं या संदर्भात एक मत मांडतो की नव्याने एक शिक्षण धोरणाच्या संदर्भातली समिती नेमल्या जावी, ज्यामध्ये ज्या राजकीय विविध विचारप्रवाह आहेत त्या सर्व विचारप्रवाहांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊन एक मसुदा तयार नव्याने केला जावा. या मसुद्यामध्ये एकही गोष्ट मला ज्याचा समर्थन करू अशी दिसली नाही. हा समर्थन न करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मला फुले आणि आंबेडकरांकडून मिळाला. फुले आणि आंबेडकरांनी जातीव्यवस्थेच्या शोषणापासूनची मुक्ती त्यांना हवी आहे आणि त्यासाठी शिक्षण व्यवस्था हवी आहे. आज आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ग्रामसी असं म्हणतो की कोणतीही समाजव्यवस्था किंवा जे शासक असतात, व्यवस्थेचे जे चालक असतात, ते केवळ बळाचा वापर करून आपली सत्ता टिकवत नसतात, तर ते आपल्या सत्तेसाठी पूरक संस्कृती आणि विचारसरणी घडवत असतात. ती विचारसरणी आणि संस्कृती घडवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 प्रस्थापितांनी आपल्यापुढे ठेवलेलं आहे. आपण याचा निषेध केला पाहिजे आणि नवा भारत घडवण्यासाठी, एक समतेच्याकडे जाणारा भारत घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मसुदा तयार करण्याची समितीची मागणी केली पाहिजे. थँक्यू. आपल्या काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. काही प्रश्न असेल तर कॉमेंट्समध्ये टाका, म्हणजे आपल्याला त्यावर चर्चा करता येईल. काही प्रश्न दिसत नाही तर सगळ्यांशी जय भीम घेऊन रजा घेऊ का? Finish.